नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी ही आनंदाचे, मांगल्याचे, सौख्य समाधानाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. गुढीसमोर उभे राहून येणारे नवीन वर्ष सुख, समाधानाचे व निरोगी जावे अशी प्रार्थना केली जाते. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024ला सकाळी 11:50 दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024ला रात्री 8:30 असणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी 9 एप्रिल 2024ला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि नंतर घर, टेरेस किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारावी. त्यासाठी बांबू, रेशमी कापड किंवा साडी, हार, फूल, कडुलिंबाच्या पानाने सजवून गुढीवर तांब्या किंवा चांदीचं भांडं ठेवून गुढी उभारली जाते. घराबाहेर दारावर आंब्याची पाने, रांगोळी, फुले, तोरण, नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात येते. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, मोदक आणि आंब्याचा रस हे पारंपरिक पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते. त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन कामाची सुरुवात, नवीन घर, वस्त्र, महागड्या वस्तू, गाडी, सोनं, चांदी खरेदी करण्यात येते. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात? सर्व काही दडलंय या कथांमध्ये. तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या कथा? चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होतो. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी
विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकविण्याकरता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरछेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की, भगवान, आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा. परंतु माझी एक इच्छा अशी की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही, तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला. म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्यांच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी ही सूचक आहे. चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच ती खरी सुरुवात. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, चांगले आरोग्य व तुमच्या मनासारखे घडू दे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.